ईश्वर प्रत्येक मनुष्यास त्याच्या हिश्श्याचं दान देतच असतो. त्याहून अधिकाचा लोभ धरल्यास मनुष्याचा नैतिकतेकडून अनैतिकतेकडे प्रवास सुरू होतो. अंजने, अशी गप्प का ग? स्वामी, बोल बोल की. अगं इथवर आलीयस ना, मग बोल. तुझ्या नवऱ्याची तक्रार घेऊन आलीयस ना, सांग. स्वामी, आपल्यापासून काय लपलंय, पण कसं सांगू, काय सांगू हेच समजत नाही. आपलेच दात आणि आपले सोट. सांगावं तरी पंचायत, हे नाही सांगावं तरीही बोल. मनातल्या मनात ठेवू नकोस, बरं वाटेल. सांगणं तर भागच आहे. माझे पती हुशार आहेत, विद्वान आहेत, पण त्यांच्या विद्वत्तेला लाचखोरीचं आणि चारित्र्याला जार कर्माचं ग्रहण लागलंय. स्वामी, तुम्हीच त्यांना सद्बुद्धी द्या, त्यातून बाहेर काढा. मी पाया पडते तुमच्या स्वामी. पण कसलं? अहो कसलं म्हणजे प्रस्तावाचं. आज 2 महिने झाले प्रस्ताव देऊन. आता कुठला प्रस्ताव तुमचा? अहो माझ्याकडे हजारो काम असतात हो. तुमचं प्रस्ताव लक्षात ठेवायचं म्हणजे बोला बोला, काय काम आहे तुमचं? हा, अहो आम्हाला गावात 2-3 विहिरी खोदायच्या तो. खोदा की मग. अहो पण त्या प्रस्तावावर तुमची स्वाक्षरी झालेली नाही. हो का? बर बर बर. मग कधी मंजूर करताय आमचा प्रस्ताव? आत्ता प्रस्ताव मंजूर करतो की. त्यात काय अवघड आहे? हे अशी दौत उचलायची, ती शाईत बुडवायची आणि कागदावर स्वाक्षरी करायची. झाला मंजूर तुमचा प्रस्ताव. हा, मग करताय ना स्वाक्षरी? काय स्वाक्षरी केली असती हो. काय आहे की हे जे माझं दौत आहे ना, त्याची शाई फार महाग आहे आणि ती मला परवडत नाही हो. आणि म्हणून तुमच्या प्रस्तावावर सही होऊ शकत नाही. अहो मग वामनराव, सरळ सरळ सांगा ना की या प्रस्तावाची, या कामाची तुम्हाला लाच हवी आहे म्हणून. अरे लाच वगैरे तुम्ही म्हणताय, हो याला लाच म्हणत नाहीत. कसं आहे, मी तुमची मदत करणार, मग तुम्ही पण मला काहीतरी सहकार्य केलं पाहिजे की नाही? हा, ते म्हणतात ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, म्हणतात ना, तसंच त्याला लाच म्हणू नका तुम्ही. हा, अहो मग तुम्ही हे आधी नाही सांगायचं. आमचे 2 महिने वाया गेले ना यात. आता पाटलांना माझं म्हणणं पटलं नाही. हा, आणि म्हणून तुमचा प्रस्ताव काय मंजूर झाला नाही. आता बोला तुमचं म्हणणं काय ते. आता तुमच्या महागशाहीनं स्वाक्षरी करणं जड जाणार नाही ना वामनराव? मला ना तुमच्यासारख्या समजूतदार लोकांबरोबर काम करायला फार आवडतं. तुमचा प्रस्ताव मंजूर झाला म्हणून समजा. काय गा, हा अशी चोरी केल्यासारखी मला बघून दचकलीस का तू? तुम्ही एवढ्या लवकर आलात? अगं माझ्या घरी यायला मला कोणाच्या बापाची भीती का ग? नाही, तसं नाही. तुम्ही एवढ्या लवकर येत नाही ना म्हणून म्हटलं. बर 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 बर. अगं हे माझं घर आहे, मी कधी येईन? सकाळी येईन उद्या, किंवा लवकर येईन, आत्ता उशिरा येईन, कधी येईन मी? तुला काही घेणं देणं का त्याशी, आहे की नाही? आता मला तू सांग, तू कुठे होतीस सांग बरं. मी त्या मोरे काकू आहेत ना, हो, त्यांच्या सुनेचं ओटी भरण होतं. बर 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 बर. असो का? ओटी भरणं होतं का कान भरणं होतं? हा, त्या स्वामींकडे जाऊन माझ्याबद्दल तक्रार करतेस तू? हा, आणि तुला काय वाटतं मला कळणार नाही?
स्वामींकडे गेले होते, पण तुमची तक्रार करण्यासाठी नाही, आपल्या घरचं सुख मागण्यासाठी. सुख मागण्यासाठी? ह्या घरात काय कमी आहे का तुला? हा, सुख दुखतंय का तुला? अगं बोल ना. फोबाड का गप्प तुझं? बोल के. तुम्ही चुकीच्या मार्गावर भरकटता आहात. तुम्हाला योग्य मार्गावर आणावं म्हणून स्वामींना साकडं घालण्यासाठी गेले होते. हो हो हो, बर 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 बर. अगं काय योग्य काय अयोग्य हे सगळं मला कळतं ना. हा, अगं तुला एक माहिती पाहिजे की पती हा पत्नी करता परमेश्वर असतो, बरोबर आहे ना? आणि तू लाज नसल्यासारखी बाहेरच्या लोकांकडे जाऊन माझ्याबद्दल चाड्या करतेस का तू? मी जे करते ते तुमच्या भल्यासाठीच करते आणि म्हणूनच तुम्हाला सावध करू पाहते. मी जे करताय ते योग्य नाहीये. ए अवदसे, काय योग्य काय अयोग्य तू मला नको शिकू. एक लक्षात ठेव, तू माझी बायको आहेस आणि बायकोच्या मर्यादेत राहायचं. चला पानं वाढायला घ्या, भूक लागली आहे मला, कळलं? चल. अहो, कुठे चाललात तुम्ही? तू काय माझ्यावर पारा ठेवायलास का? हा, मी जर उशिरा घरी आलो तर मला सांगतेस लवकर का घरी आलात. आता चाललोय तर मला हटकतेस. मला काम आहे, मला जाऊ दे. अहो, झोपा तिकडे. रात्री अपरात्री बाहेर जाणं बरं दिसत नाही. हे बघ, तू जाऊन शांत झोप, मला जाऊ दे, मला काम आहे. अहो अहो, एवढ्या रात्रीचं काय काम आहे तुमचं? मला सगळं कळतंय. काय कळते का तुला? हा, हेच की तुम्ही कुठल्या कारणासाठी बाहेर चाललात. हे बघ, जर कळत असेल ना तर जाऊ दे ना. मला अडवतीस का? नाही, मी तुम्हाला चुकीच्या मार्गावर नाही जाऊ देणार. अहो, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता तरी आवर घाला स्वतःला. म्हणजे तू या जर वटवट करत बसतो ना इथं सकाळ होईल. जाऊ दे मला. नाही, आज मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. म्हणजे मला जाऊ दे, माझ्या पायातली बेडी होऊ नकोस, आता सांगतोय. नाही, मी तुम्हाला चुकीच्या मार्गावर नाही जाऊ देणार. काय हो हे वामनराव, किती हा उशीर? मी केव्हापासून वाट बघतोय तुमची. इतकी वाट बघायला लावतात हो माणसाला. अगं, तुझ्याकडे यायचं म्हटलं की निघालन आला असं असते का? किती अडचणींचा पहाड मला पार करायला लागतो माहिती का तुला? अडचणींचा पहाड. अहो तुम्ही काय बोलाल काय नाही याचा नेम नाही बाई. आता तुला हसायला काय जाते? हा, आता तुझ्याकडं निघालं घरनं तर काहीतरी सबब द्यायला लागते. तिथनं बाहेर पडलं लोकांची असतेच आपली कावळ्यागत नजर आमच्याकडं. मग ती चुकवत चुकवत यायला लागते आणि मग कुठे येऊन तुझ्या घरी पोचतोय. त्यात आज एक नवीनच घडलंय. काय? माझी बायको लय तिची जीभ चारा चारा चालायला लागली. हा, मला म्हणले असा वेळ रात्री बाहेर जायचं नाही म्हणून. अहो पण ती तर गरीब गाय आहे ना, असंच म्हणत होतात तुम्ही. गरीब गाय? त्याच गरीब गायनं माझ्या वाटेत शिंग रवली होती. आता तिला चांगला दाणारच होतो मी, पण आता तुझ्याकडे यायचं होतं. येळ लागला असता ना. उद्या बघतो ना तिला. हे बरं केलं. नाहीतर मी बसले असते इथेच एकटीच तुमची वाट बघत. आणि हो, आता फक्त बायकोच्याच गोष्टी करणार आहात की आणखीनही काही बोलणार आहात? लई दिवसानं आपल्याला असं एकांत मिळालं नाही का? हो, पण ह्यासाठी तुम्हाला आमची पाठ थोपटावी लागेल बरं का? का?
अहो इकडे तुमची बायको आणि तिकडे आमचे हे बाहेर गावी जायला तयारच नव्हते. हो पण आज अचानक काय झालं कुणास ठाऊक. सामान भरलं आणि म्हटले 2 दिवसासाठी जाऊन येतो म्हणून आणि गेले सुद्धा. मग मी निरोप पाठवला तुमच्यासाठी. म्हणजे आता आपल्याला 2 दिवस एकांत आहे म्हणजे. मग ह्यासाठी आम्हाला काही भेटवस्तू मिळणार आहे की नाही? अरे हा एक ये बघ नच. हा आता दाखव ना तुझं नथीतलं रूप मला. आत्ता? हा दाखव की. चला तुमचं आपलं काहीतरीच. ऐ स्वामी नाही सहन होत. एका स्त्रीसाठी आपला नवरा आपल्याला सोडून रात्री अपरात्री एका दुसऱ्या बाईकडे जातो. त्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकेल. नाही सहन होत. थकले मी. स्वामी तुमच्यावरच भिजतय माझी सगळी. काहीतरी उपाय करा. मला माझा नवरा परत मिळवून द्या स्वामी. अंजने पोरी नको अश्रू ढाळूस. सगळं पाहतो आम्ही. तुझ्या नवऱ्यावर तर आमचं बारीक लक्ष आहे. त्याच्या प्रत्येक पापकृत्याचा लेखाजोखा आमच्याकडे आहे. त्याच्या डोळ्यावर मोहाचा पडदा आहे. पण लवकरच उघडतील त्याचे डोळे. नको काळजी करूस पोरी. काय गे भवाने? काय गे सगळी भीडभाड लाज लज्जा गुंडाळून ठेवलीस. हा नवरा घरात नसताना ही थर करतेस. व्यभिचार करतेस आणि परपुरुषाबरोबर रात्र घालवण्यापर्यंत तुझी मजर गेली. अरे वामन तिला एक लाज शरम नाहीये. तू काय गहाण टाकलीस? हा स्वतःची बायको आहे ना घरी तरी दुसऱ्याच्या बायकोवर नजर ठेवतोस. त्यांना नादाला लावून भ्रष्ट करतोस. तरी मला संशय होताच कुठेतरी पाणी नक्की मुरतंय. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी भानगड नक्कीच असणार. आणि म्हणूनच मी आज गावाला जायचं नाटक केलं. परत आलो तेव्हा बरोबर तुम्ही मला रंगे हात सापडलात. माझी लाज तर शरम काढू नका. ए वामन वामन अरे सोडणार नाही. वामनराव घोलपकुडे त्यांना अटक करायला आलोय. अटक करायला? पण का? काय गुन्हा केलाय त्यांनी? सांगतो ना. काय झालं? हा
अहो फौजदार, इथं काय आलात? तुम्हाला अटक करून घेऊन जायला आलोय. मला हा नाटक कशा करता? विनाकारण अटक करायला तुम्हाला वेळ नाही लागला आम्हाला. काय केलंय काय मी? तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. गुन्हा दाखल झालाय तुमच्यावरती. माझ्या विरुद्ध तक्रार? कोणी केली तक्रार? गाडगिळांनी. रात्री म्हणे तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात, त्यांना मारहाण केलीत, त्यांच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला त्यांनी तुमच्यावर. आणखीन काय ऐकायचंय? आहे ना हवालदार? या यांना. स्वामी, हे कसलं संकट ओढावलं आमच्यावर.